हॅलो गायज, वेलकम टू एम जी फार्मा चॅनल. तर आज आपण बघणार आहोत फार्माकोग्नोसीमधील लिपिड हा आपण चॅप्टर आज बघणार आहोत. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन लिपिडचं, मग त्याचे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, लिपोप्रोटीन कोणते आहेत, HDL, LDL, IDL सारखे. नंतर याच्यामध्ये आपण बघणार आहोत अबनॉर्मॅलिटी इन लिपिड मेटाबॉलिझम, टाईप ऑफ लिपिड सिंथेसिस आणि आयडेंटिफिकेशन टेस्ट, हे आपण सगळं बघणार आहोत लिपिडमध्ये. कारण लिपिड हा चॅप्टर बायोकेमिस्ट्रीमध्ये पण येतो आणि फार्माकोग्नोसीमध्ये पण येतो. फार्माकोग्नोसीमध्ये याची जास्त इंट्रोडक्शन नाही आहे, पण बायोकेमिस्ट्रीमध्ये लिपिड हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. तो बेसिकली आपण फार्माकोग्नोसी आणि बायोकेमिस्ट्री ह्या दोन्ही सब्जेक्टमध्ये हा चॅप्टर आहे. तर आपण याचे सर्वच टाईप, क्लासिफिकेशन, इंट्रोडक्शन वगैरे सगळंच बघणार आहोत. आता इंट्रोडक्शन बघा. लिपिड आर मोलिक्यूल दॅट कंटेन हायड्रोकार्बन अँड मेक अप द बिल्डिंग ब्लॉक ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लिव्हिंग सेल. लिपिड काय इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे, तर एक कंटेन कशाचा आहे, हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन याचं मिळून हायड्रोकार्बन आहे. मेकअप द बिल्डिंग ब्लॉक ऑफ द स्ट्रक्चर, एक स्ट्रक्चर बनवतं. आणि फंक्शन काय आहे लिपिडचं, तर लिव्हिंग सेलमध्ये फंक्शन आहे त्याचं. एक्झाम्पल लिपिड इन्क्लूड फॅट, ऑइल, वॅक्सेस, सर्टन विटॅमिन, हार्मोन अँड मोस्ट ऑफ द नॉन प्रोटीन मेम्ब्रेन ऑफ सेल. तर हे काय तर एक्झाम्पल आहेत. आता आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये ह्याचं इंट्रोडक्शन कसं बघणार, तर लिपिड हायड्रोफोबिक ऑर ॲम्फिबिलिक स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असतं. लिपिड काय असतं तर हायड्रोफोबिक असतं ऑर ॲम्फिबिलिक स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असतं. रिलेटिव्हली इनसोल्युबल वॉटर, हायड्रोफोबिक आहे म्हणजे वॉटर हिटिंग आहे, त्यामुळे ते वॉटरमध्ये सोल्युबल नसतं. कारण ते फॅट, वॅक्सेस कधीच आपण बघितलं आहे का की ते वॉटरमध्ये सोल्युबल होतं. फॅट कधीच वॉटरमध्ये सोल्युबल होत नाही. ऑइल पण कधीच बघितलं तुम्ही, ऑइलचे काही ड्रॉप पाण्यामध्ये टाकले तर ते पाण्यामध्ये काय होतात तर वर तरंगतात, म्हणजे ते वॉटरमध्ये सोल्युबल आहेत का नाहीत. मग ऑइल म्हणजे काय झालं, फॅट म्हणजे काय झालं, एक लिपिडच झालं. मग ते काय आहेत तर वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. आणि सोल्युबल कशात आहेत, मग ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये. लिपिड इन्क्लूड फॅट, वॅक्स, स्टिरॉल. दे आर इस्टर, काय आहे तर फॅटी ॲसिड, अल्कोहोल इस्टर, युटिलाइज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिम्पल फ्रॉम लिपिड. फॅटी ॲसिड कार्बोक्झिलिक ॲसिड, हायड्रोकार्बन साईड चेन आहे. स्ट्रक्चर कॉम्पोनंट ऑफ सेल मेम्ब्रेन. तर हे मी तुम्हाला सांगितलं आहे ते बायोकेमिस्ट्रीचं सांगितलं आहे, जे की ह्याच्यात मी ते पॉईंट ॲड केले नाही आहेत, कारण मी तुम्हाला ते ओरलीच सांगणार होते. कारण हे मी फार्माकोग्नोसीमध्ये घेतलेलं आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन एवढंच दिलं आहे. पण लिपिडचं जर बायोकेमिस्ट्रीमध्ये बघितलं तर मेन लक्षात ठेवायचं की ते हायड्रोफोबिक आहे, म्हणजे वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. आणि सोल्युबल कशात आहे तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये. हे 2 पॉईंट फक्त लक्षात ठेवायचे आहेत. आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, फॅटी ॲसिड. त्याच्यामध्ये फर्स्ट त्याचं एक्झाम्पल लिपिडमधलं काय आहे, फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड आर युजली डिराइव्ड फ्रॉम ट्रायग्लिसराइड ऑर फॉस्फोलिपिड. फॅटी ॲसिड कशापासून डिराइव्ड झाले तर ट्रायग्लिसराइडपासून आणि कशापासून, फॉस्फोलिपिडपासून. अ फॅटी ॲसिड इज अ कार्बोक्झिलिक ॲसिड विथ अ लॉंग ॲलिफॅटिक चेन. फॅटी ॲसिड काय आहे, एक कार्बोक्झिलिक ॲसिड आहे, लॉंग ॲलिफॅटिक चेन आहे, विच इज आयदर सॅच्युरेटेड ऑर अनसॅच्युरेटेड. ते सॅच्युरेटेड पण आहे किंवा अनसॅच्युरेटेड पण असू शकतं, बोथ असू शकतं ते फॅटी ॲसिड. आता सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड ह्याचे आपण एक्झाम्पल बघूया. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये कोणते येतात, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये कोणते येतात. फॅटी ॲसिड, ब्युटॅरिक ॲसिड, कॅप्रोइक ॲसिड, कॅप्रेलिक ॲसिड, कॅप्रिक ॲसिड, हे कशात येतात, फॅटी ॲसिडमध्ये येतात. एक लक्षात ठेवा, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये सीवरून जे येतात का नाही, सीवरून जे येणारे ते सगळे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये लक्षात ठेवायचं. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये पाल्मिटोलिक, ओलिक, लिनोलिक, लिनोलेनिक, ॲरेकिडोनिक म्हणजे ओवरून प्रनाऊन्सिएशन येणारे आहेत ते अनसॅच्युरेटेडमध्ये येतात. नंतर आपण इकडे बघूया की सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये अजून फॅटी ॲसिडचे काय आहेत ते एक्झाम्पल आहेत, पाल्मॅटिक, स्टेरिक, मायरिस्टिक आणि ल्युरिक.
हे एक आहेत ते काय आहेत सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. आता तुम्हाला याचं नंबर कार्बन नंबर किती, कारण हे हायड्रोकार्बनपासून बनलेलं आहे, म्हणजे ह्याच्यात हायड्रोजन आणि कार्बन असणार आहेत. तर नंबर ऑफ कार्बन ब्युटॅरिक ॲसिडमध्ये किती आहेत, तर तुम्हाला हे सिक्वेन्स एकतर लक्षात ठेवा, एकतर ब्युटॅरिक, कॅप्रोइक ॲसिड, कॅप्रिलिक ॲसिड असा सिक्वेन्स लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला 4, 6, 8, 10 हे लक्षात ठेवता येईल. ब्युटॅरिक ॲसिड, ब्युटॅरिक काय आहे 4, नंबर ऑफ कार्बन ॲटम किती 4. कॅप्रोइक ॲसिडमध्ये 6 नंबर ऑफ कार्बन ॲटम, कॅप्रिलिकमध्ये 8 आणि कॅप्रिक ॲसिडमध्ये 10. इथे काय होते तर 2-2ने वाढतात. ओके, कॅप्रोइकमध्ये ब्युटॅरिकमध्ये 4 आहेत, कॅप्रोइकमध्ये 6 आहेत, तर कितीने वाढलेत 2ने वाढलेत. कॅप्रिलिक ॲसिडमध्ये किती 8 आहेत, 2ने वाढलेत. कॅप्रिकमध्ये किती आहेत 10 आहेत, 2ने वाढलेत. तर 2-2 वाढतात. हे लक्षात ठेवा की 2-2 नंबर ऑफ कार्बन ॲटम वाढतात. ल्युरिक ॲसिडमध्ये किती 12 कार्बन ॲटम आहेत. मायरिस्टिक ॲसिडमध्ये 14, पाल्मॅटिक ॲसिडमध्ये 16, स्टेरिक ॲसिडमध्ये 18 कार्बन ॲटम आहेत. लक्षात ठेवा की 2-2ने वाढतात, 2-2ने कार्बन ॲटम वाढतात. आधी तुमच्या फर्स्ट लाईनमध्ये लक्षात ठेवायचं की फर्स्टली सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये ब्युटॅरिक ॲसिड येईल, त्याच्यानंतर कॅप्रोइक, कॅप्रिलिक, ओके, आणि कॅप्रिक हे 3 लक्षात ठेवायचं. कॅप्रोइक आधी येतं आहे, कॅप्रेलिक नंतर येतं आणि कॅप्रिक थर्ड येतं आहे लास्ट. 4, 6, 8, 10 हे लक्षात राहील. या साईटमध्ये लक्षात ठेवायचं ल्युरिक, मायरिस्टिक, पाल्मेटिक आणि स्टेरिक हे लक्षात ठेवायचं आणि ते 2-2 वाढतं आहे. आता स्ट्रक्चर जे काय आहे ते सगळ्यांमध्ये सेम आहे, CH3, CH2, CO2H हे जे स्ट्रक्चर आहे की नाही ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. CH3, CH2, CO2H. फक्त हे जे आपण कॉलम आहे, कॉलमच्या बाहेर जे 2, 4, 6, 8 आहे की नाही हे फक्त तुम्ही थोड्या वेळासाठी लक्षात ठेवू नका, पण हे जे मेन स्ट्रक्चर आहे ते सगळ्यांसाठी एकच आहे. तुम्ही आधी सुरुवातीला जर एक्झाममध्ये आलं किंवा ओळखायला आलं, MCQमध्ये जर तुम्हाला हे ओळखायला आलं की ह्याच्यामधील एक स्ट्रक्चर आहे ब्युटॅरिक ॲसिडचं ते ओळखा, किंवा तुम्हाला तुमच्या ज्या D-Pharmच्या एक्झाम आहेत ना फर्स्ट इयर सेकंड इयरच्या, त्याच्यात तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये पण स्ट्रक्चर ओळखायला येईल किंवा काढायला येईल. तर तुम्ही काय काढायचं CH3, CH2 ब्रॅकेटमध्ये आणि CO2H ब्रॅकेटमध्ये CH2 आहे. ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर तिथं आहे ना ते थांबायचं की तिथे काहीच द्यायचं नाही. मग नंतर आठवायचं की आपल्याला काय विचारलं आहे की ब्युटॅरिक ॲसिड विचारलं आहे का. ब्युटॅरिक ॲसिडचं नंबर ऑफ कार्बन ॲटम काय आहेत 4 आहेत, तर इथे किती दिलेत, इथे 2 दिलेत. ओके, कारण 4 कसं तर हे 2 आणि CH2चे 2 किती झाले 4 झाले ना, मग हेचं काय करायचं तर प्लस करायचं. ब्युटॅरिक ॲसिडचे नंबर ऑफ कार्बन ॲटम काय आहे ओळखायचे 4 आहेत, मग इथे 2 लिहायचं कारण ब्रॅकेटमध्ये 2 आहेत, हे 4 झाले. कॅप्रोइकचे किती आहेत 6 आहेत, मग इथं काय आहे 4 आणि हे 2 प्लस झाले. असं लक्षात ठेवायचं तुम्ही. ही ट्रिक आहे, हे लक्षात ठेवा. हे प्रॉपर ह्याची जी स्ट्रक्चर आहे CH3, CH2 ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट कंप्लीट करून तिथं स्पेस सोडा, म्हणजे तिथं काय लिहू नका, CO2H लिहा. त्याच्यानंतर बघा की ब्युटॅरिक विचारले, कॅप्रोइक विचारले की कॅप्रिलिक ॲसिड विचारले. ते विचारल्यानंतर आपण फक्त त्याचे कार्बन ॲटम लक्षात ठेवायचे, ते पण मी तुम्हाला लाईन वाईज लक्षात ठेवायला सांगितले, जेणेकरून ते 2-2 कार्बन ॲटम वाढतात. म्हणून इथं ते 2 लिहायचे आणि आतले न्यायची बेरीज करायची की ते 4 आलं पाहिजे, मग इथे किती 2 पाहिजे. नंतर इथं प्रत्येक ठिकाणी CH2च आहे, प्रत्येक ठिकाणी काय आहे CH2च आहे आपल्या स्ट्रक्चरमध्ये. फक्त आपल्याला हे बाहेर असा अंक घ्यायचा आहे की त्या दोन्हींची बेरीज किती आली पाहिजे. नंबर ऑफ कार्बन ॲटम आपले किती आहेत, ब्युटॅरिकचं 4 असेल तर बाहेर 2 आला पाहिजे, कॅप्रोइकचं 6 आहे तर बाहेर 3 आला पाहिजे, 4 आला पाहिजे, 8 आहे तर इथं 6 आला पाहिजे. असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड नेम अँड सोर्स. पाल्मिटोलिक ॲसिड कॉटन सीड ऑइल म्हटलं जातं. ओके, त्याला ओलिक ॲसिड सॅफ्लोर ऑइल. हे काय आहे तर हे तुम्हाला MCQमध्ये खूप वेळा विचारलं गेलं आहे की पाल्मिटोलिक ॲसिडचा सोर्स काय आहे तर कॉटन सीड ऑइल.
ओलिक ॲसिडचा सोर्स काय तर सॅफ्लोर ऑइल. लिनोलेइक ॲसिडचा सिस्मस ऑइल किंवा सनफ्लावर ऑइल. लिनोलेनिकचा लिन्सीड किंवा सोयाबीन ऑइल. आणि ॲरेकिडोनिक ॲसिड. हे तुम्हाला सोर्स विचारले गेलेत ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. नंतर ह्याचे स्ट्रक्चर काय आहेत तर ह्याचं CH3CH2 CH डबल बॉन्ड CH2 7 CO2H. तर हे जे दोन्ही आहेत ना पाल्मिटोलिक ॲसिड आणि ओलिक ॲसिड ह्यांचं सेम आहे, सेम स्ट्रक्चर आहे, फक्त सेम लिहा. फक्त हा मी तुम्हाला जसं की सांगितलं की CH2 ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर तिथे थांबा आणि बाकीचं सेम लिहा. सगळं सेम आहे ह्याच्यामध्ये. इथे फक्त 5 आहे, इथे काय दिले, इथे 5 दिले आणि इथे 7 दिले. ओलिकमध्ये 7 आणि पाल्मिटोलिक ॲसिडमध्ये 5 लिहायचं आहे. स्ट्रक्चर विचारलं जातं MCQमध्ये किंवा नाही पण विचारलं जातं, पण तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये विचारलं जाईल. पण 2 मार्कसाठी जे ॲन्सर असतात त्याच्यामध्ये किंवा MCQमध्ये पण. लिनोलेनिक ॲसिडचं बघा हे स्ट्रक्चर आहे ना CH3CH2 CH डबल बॉन्ड CH2CH डबल बॉन्ड CH2 7 CO2H हे दिलेलं आहे. तर हे स्ट्रक्चर ह्याच्यात कोणती ट्रिक वगैरे नाही आहे, तर हे तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा की कसं ठेवायचं. लिनोलेनिक ॲसिड CH3CH2 CH डबल बॉन्ड CH2CH ओके. CH2 CH डबल बॉन्ड CH2 7 CO2H. हे सगळ्यांमध्ये जे जे तुमचं स्ट्रक्चर आहे ते लिनोलेनिक ॲसिडचं आहे. त्याच्यापेक्षा जर शॉर्ट आलं तर लिनोलेइकचं आहे आणि त्याच्यापेक्षा शॉर्ट जे आहे ते ॲरेकिडोनिक ॲसिडचं आहे. ओके, ॲरेकिडोनिक ॲसिडचं आहे. आणि हे दोन तर तुम्हाला पाल्मिटोलिक आणि ओलिक ॲसिडचं सेम आहे, फक्त 5 आणि 7 लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात मोठं आहे ते लिनोलेनिकचं आहे, त्याच्यापेक्षा शॉर्ट आहे ते लिनोलेइकचं आहे आणि ॲरेकिडोनिकचं त्याच्यापेक्षा शॉर्ट आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. फिक्स्ड ऑइल अँड फॅट. आता फिक्स्ड ऑइल आणि फॅट ह्याचे आपण एक्झाम्पल बघणार आहोत. ड्राईंग ऑइल, सेमी ड्राईंग ऑइल, नॉन ड्राईंग ऑइल आणि फॅट. ड्राईंग ऑइलमध्ये हेम्प ऑइल, लिनसीड ऑइल आणि पॉपी सीड ऑइल. सेमी ड्राईंगमध्ये मस्टार्ड, कॉटन सीड ऑइल, कॅस्टर ऑइल. ड्राईंग म्हणजे प्रॉपर ड्राईंग करून ऑइल बनवलं जातं ते कोणतं, हेम्प, लिनसीड, पॉपी सीड ऑइल. सेमी ड्राईंगमध्ये अर्धवट ड्राय करून ते ऑइल बनवलं जातं तर मस्टार्ड, कॉटन सीड आणि कॅस्टर. नॉन ड्राईंग म्हणजे विदाऊट ड्राईंग काय केलं जात नाही, त्याच्यापासून त्याचं ऑइल बनवलं जातं, आल्मंड, ओलिव्ह, क्रॉटन ऑइल. आणि फॅटपासून काय भेटतं आपल्याला, बटर भेटतं, कोका बटर, पाल्म ऑइल आणि कोकम बटर. तर आपण आता बघितलं लिपिड. आता आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये क्लासिफिकेशन आहे लिपिडचं. तुम्हाला फार्माकोग्नोसीमध्ये लिपिडचं क्लासिफिकेशन वगैरे असं नाही विचारलं जात. तुम्हाला फार्माकोग्नोसीमध्ये फक्त त्याचे बायोलॉजिकल सोर्स, त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट, युजेस, फॅमिली वगैरे विचारली जाते. पण बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला याचे क्लासिफिकेशन विचारलं जाईल. हा चॅप्टर लिपिड बायोकेमिस्ट्रीमध्ये पण आहे आणि तुमच्या कोग्नोसीमध्ये पण आहे, म्हणून मी दोन्हींमध्ये यूज होईल याच्या थ्रू मी ह्याचे क्लासिफिकेशन पण घेतलेत. तर क्लासिफिकेशन बघूया. आपले किती क्लासिफिकेशन आहेत तर मेनली 4 क्लासिफिकेशन आहेत. सिम्पल, कॉम्प्लेक्स, त्यालाच कंपाऊंड म्हटलं जातं, डिरायव्ड, न्यूट्रल लिपिड, मिसॅलनियस लिपिड. सिम्पल लिपिडमध्ये काय दिलं आहे, इस्टर ऑफ फॅटी ॲसिड विथ अल्कोहोल. म्हणजे फॅटी ॲसिड प्लस काय असतं तर अल्कोहोल असतं. फॅट्स आणि वॅक्सेस, एक्झाम्पल कोणते येतात, फॅट आणि वॅक्सेस. हे सिम्पल लिपिड आहे कारण इस्टर ऑफ फॅटी ॲसिड विथ अल्कोहोल ग्रुप असणार आहे त्याला, फॅट्स अँड वॅक्सेस. कॉम्प्लेक्स कंपाऊंड लिपिडमध्ये, कॉम्प्लेक्स या वर्डवरून तुम्हाला लक्षात येईल की मेनी ग्रुप म्हणजे 1, 2, 2पेक्षा जास्त ग्रुप जर अटॅच असले तर ते कॉम्प्लेक्स होणार. OHचा ग्रुप असेल, हायड्रोजनचा ग्रुप असेल, कार्बनचा ग्रुप असेल तर ते अशा पद्धतीनं आहे. तर धीज आर इस्टर ऑफ फॅटी ॲसिड विथ अल्कोहोल कंटेनिंग ॲडिशनल ग्रुप. म्हणजे अल्कोहोलचा ग्रुप असतोच, OHचा ग्रुप असतोच, पण त्याच्यासोबतच अजून तुम्हाला कोणता ग्रुप येणार तर फॉस्फेटचा, नायट्रोजन बेस, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन. म्हणजे एकापेक्षा जास्त ग्रुप अटॅच आहेत, म्हणून हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड लिपिड आहे. फॉस्फोलिपिड,
बघा, फॉस्फरस प्लस लिपिड म्हणजे फॉस्फरसचा फॉस्फेट असेल, लिपिडमध्ये ऑलरेडी कशाचा ग्रुप असतो तर अल्कोहोलचा, OHचा. तर त्याच्यामध्ये पण फॉस्फोलिपिडमध्ये पण टाईप आहेत, ग्लिसरो फॉस्फोलिपिड, लेसिथिन सेफॅलिन, शिंगो फॉस्फोलिपिड, स्पिंगोमायलिन. नंतर ग्लायकोलिपिडमध्ये सेरेब्रोसाइड आणि गँग्लिओसाइड, लिपोप्रोटीन, लिपोपॉलिसॅक्राइड, सल्फोलिपिड, अमिनोलिपिड. तुम्हाला वर्डमध्ये 2 वर्ड दिसतील, लिपिड दिसेल प्लस अजून एक हे दिसेल. का दिसेल तर दुसरा एखादा ग्रुप दिसेल. तर सरळ तिथे तुम्ही टिक करायचे की हे कॉम्प्लेक्स लिपिड आहे किंवा कॉम्पाऊंड लिपिड आहे. आणि जर डेफिनेशन आली तर इस्टर ऑफ फॅटी ॲसिड विथ अल्कोहोल कंटेनिंग ॲडिशनल ग्रुप फॉस्फेट, नायट्रोजन बेस, कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन. हे तुम्हाला ॲडिशनल ग्रुपचे नाव लिहायचे आहेत. आणि एक्झाम्पल विचारले तर फॉस्फोलिपिड, ग्लायकोलिपिड, लिपोप्रोटीन, लिपोपॉलिसॅक्राइड, सल्फोलिपिड, अमिनोलिपिड. मी तुम्हाला युनिव्हर्सिटीचे पेपर कसे लिहायचे ह्याची पण ट्रिक सांगते, प्लस तुम्हाला हे MCQमध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण MCQमध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहा, शॉर्ट ॲन्सर, लॉंग ॲन्सर नसते. तुम्हाला फक्त काय असतं आहे तर एक क्वेश्चन आणि त्याच्या खाली 4 पर्याय असतात, त्याच्यातला एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो आणि तो लिहायचा असतो. त्यामुळे तुम्ही हे खूप असं लक्ष देऊन बघा की नक्की कोणत्या कंपाऊंडमध्ये किंवा लिपिडमध्ये कोणते एक्झाम्पल आहेत ते. आता थर्ड टाईप कोणता आहे तर डिराइव्ड लिपिड. दीज आर द डिराइव्ड ऑप्टेन्ड हायड्रोलायसिस ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड लिपिड प्रोसेस कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिपिड. म्हणजे काय केलं जातं आहे तर डिराइव्ड ऑप्टेन कशापासून केलं जातं, हायड्रोलायसिस केलं जाते. कशाचं हायड्रोलायसिस म्हणजे काय तर हायड्रोजन ग्रुप रिमूव्ह केला जातो आहे ग्रुप फर्स्टपासून किंवा ग्रुप सेकंडपासून. ग्लिसरॉल एक्झाम्पल बघा, ह्याचे लक्षात ठेवा. लिपिड सोल्युबल विटॅमिन म्हणजे लिपिड सोल्युबल विटॅमिन म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन कोणते आहेत, ADEK, विटॅमिन A, विटॅमिन D, विटॅमिन E आणि विटॅमिन ADEK. हे विटॅमिन कोणते आहेत तर फॅट सोल्युबल विटॅमिन आहेत. ओके, ADEK. स्टिरॉइडल हार्मोन आहेत ते पण डिराइव्ड लिपिडमध्ये येतात. हायड्रोकार्बन, हायड्रोजन आणि कार्बन आणि कीटॉन बॉडीज हे डिराइव्ड लिपिडमध्ये येतं. हे त्याचे एक्झाम्पल आहेत. न्यूट्रल लिपिड, द लिपिड विच आर अनचार्ज्ड आर रेफर्ड ॲज न्यूट्रल लिपिड. ओके, कोलेस्टेरोल, मोनो ॲसिक्लोग्लिसरॉल, डायग्लिसरॉल अँड ट्रायग्लिसरॉल हे कोणते आहेत तर न्यूट्रल लिपिड आहेत. ओके, अनचार्ज्ड असतात, त्याच्यावर कोणता चार्ज नसतो. न्यूट्रल म्हणजे काय, ना निगेटिव्ह ना पॉझिटिव्ह, ना प्लस ना मायनस, असं म्हणजे न्यूट्रल. कोलेस्ट्रॉल, मोनोग्लिसरॉल, डायग्लिसरॉल, ट्रायग्लिसरॉल. मिसॅलनियस लिपिडमध्ये लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड पोसेसिंग द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिपिड, स्क्वेलियन्स, कॅरेटिनॉइड आणि टर्पिन हे मिसॅलनियस काय आहेत लिपिड आहेत. आता आपण बघूया लिपोप्रोटीन त्याचं डायमीटर, ट्रायग्लिसराईडचं पर्सेंटेज किती आहे, त्याच्यात प्रोटीनचं पर्सेंटेज किती आहे आणि फंक्शन काय आहे. तुम्ही जास्त करून ऐकलं असेल बायोकेमिस्ट्रीमध्ये HDL, LDL, IDL, VLDL, चायलोमायक्रोन हे काय आहेत तर लिपोप्रोटीन आहेत. तर HDL म्हणजे काय, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, इंटरमिडिएट डेन्सिटी लिपोप्रोटीन, व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि चायलोमायक्रोन. डायमीटर HDLचा किती आहे तर 10 to 20 नॅनोमीटर. ट्रायग्लिसरॉलचं पर्सेंटेज किती आहेत HDLमध्ये 8%. प्रोटीनचे किती आहेत तर 40%. प्रोटीनचं पर्सेंटेज HDLमध्ये जास्त आहेत आणि सगळ्यात कमी कशात आहे, चायलोमायक्रोनमध्ये आहेत. आणि ट्रायग्लिसरॉलचं जर पर्सेंटेज विचारलं तर सगळ्यात जास्त कशात चायलोमायक्रोनमध्ये आहेत आणि कमी कशात आहेत तर HDLमध्ये आहेत. हे लक्षात ठेवा कारण हे मला वाटतं MCQमध्ये विचारलं जाईल. फंक्शन काय आहे तर फॉर्म इन द लिव्हरमध्ये फॉर्म केलं जातं. हे डिलिव्हर केलं जातं कोलेस्टेरोल फ्रॉम पेरिफेरल टिश्यू ऑफ लिव्हर. LDL किती डायमीटर आहे 20 to 25. ट्रायग्लिसराईडचं पर्सेंटेज किती आहे 12. प्रोटीनचं पर्सेंटेज किती आहे 20. डिराइव्ड कशापासून केलं जातं LDL हे व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीनपासून डिराइव्ह केलं जातं. डिलिव्हर कुठं केलं जातं कोलेस्टेरोलचं एक्स्ट्रा हेपॅटिक टिश्यू अँड टू लिव्हर. LDL इंटरमिडिएट डेन्सिटी किती आहे डायमीटर 25 to 50. ट्रायग्लिसरॉल किती आहे 31%. प्रोटीन किती आहे 11%. फॉर्म कुठेच केलं जातं हे पण VLDLमध्ये.
व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. LDL फॉर्म केलं जातं IDLपासून. VLDLचे किती डायमीटर आहे 50 to 90. ट्रायग्लिसरॉल किती आहे पर्सेंटेज 55. प्रोटीनचं पर्सेंटेज किती आहे 10%. फॉर्म्ड लिव्हरमध्ये फॉर्म केलं जातं. कॅरी इंडोजिनियस ट्रायग्लिसरॉल. चायलोमायक्रॉन 100 to 1000. 88 ट्रायग्लिसरॉल पर्सेंटेज. प्रोटीन किती आहे 2%. फॉर्म्ड इन द इंटेस्टाईन. कॅरी डायटरी ट्रायग्लिसरॉल. आता अबनॉर्मॅलिटी इन लिपिड मेटाबॉलिझम. आपण अबनॉर्मॅलिटी बघणार आहे की लिपिडचं म्हणजे लिपिड जर कमी झालं किंवा जास्त झालं तर काय त्याची अबनॉर्मॅलिटी काय आहे ते बघणार आहोत. डिसीज कोणते होते, कोणते मिसिंग डिफेक्टिव्ह एन्झाईम आहेत किंवा मेजर स्टोरेज कंपाऊंड कोणतं आहे, हे मेनली MCQमध्ये विचारलं जातंच. त्यामुळे हे लक्षात ठेवा की डिसीज कोणता आहे, त्याच्यात डिफेक्टिव्ह एन्झाईम कोणता आहे किंवा मेजर स्टोरेज कंपाऊंड कोणता आहे. निमन-पिक डिसीज. जो निमन-पिक डिसीज आहे, मिसिंग डिफेक्टिव्ह एन्झाईम कोणता आहे स्पिंगोमायक्लिनेज. आणि मेजर स्टोरेज कंपाऊंड कोणता आहे तेच आहे स्पिंगोमायलिन. फर्बर डिसीज सिरॅमिडेज डिफेक्टिव्ह एन्झाईम आहे, सिरामाइड मेजर स्टोरेज कंपाऊंड आहे. गाउचर डिसीज बीटा ग्लुकोसाइडेज मेजर स्टोरेज कंपाऊंड ग्लुकोसेरेब्रोसाइड. क्रेब्स डिसीज बीटा गॅलॅक्टोसाइडेज मेजर स्टोरेज कंपाऊंड गॅलॅक्टोसेरेब्रोसाइड्स. टे-सॅच डिसीज हेक्झोअमिनिडेज ए गॅलिंगोसाइड GM. फॅब्री डिसीजचं अल्फा गॅलॅक्टोसाइडेज मेजर स्टोरेज कंपाऊंड सिरामाइड ट्रायहेक्झोसाइड. हे आहे, हे लक्षात ठेवा कारण ह्याची ट्रिक असते तर मी तुम्हाला सांगितले असते की ट्रिक आहे. काही ट्रिक हे तुम्ही बनवायचे असतात, काही ट्रिक जे देतात ते जसेच्या तसे आपल्याला पण त्याच ट्रिकनं लक्षात राहील असं नाही. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. आयडेंटिफिकेशन टेस्ट बघणार आहोत आपण लिपिडच्या. हे बायोकेमिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट आहे. साकाकोशी टेस्ट जे की तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये पण येतील या टेस्ट आणि तुम्हाला इन्फरन्स वगैरे त्याचा काळात प्रॅक्टिकल जर सेकंड इयरचे बघितले असतील तर त्याच्यात ह्या टेस्ट आहेत. साकाकोशी टेस्ट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड क्लोरोफॉर्म. काय यूज केलं जातं साकाकोशी टेस्ट करताना कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घ्यायचं आणि त्याच्यात काय ॲड करायचं क्लोरोफॉर्म ॲड करायचा. ऑब्झर्वेशनमध्ये काय येतं आहे आपल्याला, जर अप्पर लेयर क्लोरोफॉर्मची आली तर ती रेड आणि लोअर लेयर जर आली अप्पर लेयर येणार कशाची क्लोरोफॉर्मची येणार ती रेड आहे. लोअर लेयर येते ती H2SO4ची येलो येते. इन्फरन्स काय आहे टेस्ट फॉर कोलेस्टेरोल प्रेझेंट आहे त्या लिपिडमध्ये. ह्याच्यासाठी ही टेस्ट आहे साकाकोशी टेस्ट. एक्झाममध्ये विचारलं जाईल MCQमध्ये की कोलेस्टेरोलसाठी कोणती टेस्ट आहे किंवा ती टेस्टमध्ये कोणते इन्ग्रेडियंट किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत क्लोरोफॉर्म वापरलं जातं हे येईल. हे इन्ग्रेडियंटचे नेम येतील ॲसिडचे. अप्पर लेयर कशाचे आहे की रेड कलर येतो असे क्वेश्चन विचारले जातील, फिरवून क्वेश्चन विचारतात. लिबरमन बर्चार्ड ही टेस्टमध्ये 2 to 3 ml ऑर्गॅनिक सोल्युशन यूज करायचं. त्याच्यात 5 ते 6 ड्रॉप ॲसिटिक अनहायड्रस ॲड करायचं प्लस H2SO4 ॲड करायचं. रोज टू ब्ल्यूइश ग्रीन कलर सोल्युशन. काय होतं आहे जो रोज कलर असतो त्याच्यापासून तो काय होतो कन्वर्ड होतो. कशात कन्वर्ड होतं ब्ल्यूइश ग्रीन कलरमध्ये सोल्युशन. हे पण कोलेस्टेरोलसाठी टेस्ट आहे. हे जर ऑब्झर्वेशन आलं तर त्या लिपिडमध्ये कोलेस्टेरोल प्रेझेंट आहे. नंतर ग्रे स्पॉट टेस्ट ऑइल अँड वॉटर आर यूज्ड. ग्रे स्पॉट टेस्टमध्ये ऑइल आणि वॉटर यूज करायचं. सम ऑइल अँड वॉटर आर स्मिअर्ड इनटू पेपर आफ्टर सम टाइम वॉटर स्मिअर वुड बिकम नॉट ट्रान्सलंट बट स्मिअर ऑफ ऑइल आर ट्रान्सलंट. एकदम सोपी आणि एकदम सिम्पल जी टेस्ट आहे ती ग्रे स्पॉट टेस्ट. एक पेपर घ्यायचा, त्याच्यामध्ये काय करायचं तर तुम्ही थोडं ऑइलचं काय करायचं तर थेंब त्याच्यावर शिंपडायचे आणि थोडे वॉटरचे. मग वॉटर काय होतं तर वॉटर ट्रान्सलंट होत नाही, ते लगेच काय जातं तर ते पूर्णपणे सुकून जातं वॉटरचे थेंब. पण ऑइलचे काय होतं तर एक ट्रान्सलंट स्पॉट तयार होतो जो की डोळ्यांनी दिसतो असा. मग ते कशासाठी तर फॅट प्रेझेंट आहे लिपिडमध्ये ह्याच्यासाठी टेस्ट आहे. अजून एक टेस्ट फॅटसाठी कोणती आहे सुडान 4th टेस्ट
सुडान डाय यूज करायचा जो की रेड कलरचा असतो. सुदान रेड इज द फॅट सोल्युबल डाय आहे. हा काय आहे तर फॅट सोल्युबल आहे. स्टेन लिपिड रेड, काय होतं तर रेड कलरचं स्टेन लिपिडचं त्याच्यावर हे होतं आहे, तर फॅटसाठी ही टेस्ट आहे. जेरहार्ड टेस्ट, कीटोन बॉडीज एक्सेप्ट बीटा हायड्रोक्सी ब्युटॅरेट. कीटोन बॉडीमधली बीटा हायड्रोक्सी ब्युटॅरेटसाठी सोडून हे सगळ्यांसाठी कीटोन बॉडीसाठी ही टेस्ट आहे. कॉन्सन्ट्रेटेड काय घ्यायचं, नायट्रिक ॲसिड घ्यायचं. ब्राऊन कलर फॉर्म इंडिकेटिंग द प्रेझेन्स ऑफ कीटोन बॉडीज, ब्राऊन कलर आला तर कीटोन बॉडीज प्रेझेंट आहेत. रोथेरा टेस्ट, सोडियम नायट्रोक्लोराईड घ्यायचं प्लस NaOH सोडियम हायड्रॉक्साईड घ्यायचं. इमिडिएट फॉर्मेशन पर्पल परमॅग्नेट कलर्ड रिंग ॲट द इंटरफेरन्स. टेस्ट फॉर कीटोन बॉडीज सेम बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरेटसाठी सोडून सगळ्यासाठी ही टेस्ट आहे. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या पुढचं घेऊ प्लस MCQ पण घेऊ.